राष्ट्रवादीचे नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त 17 फेब्रुवारीला गोंदियात जल्लोष साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी भवन येथे प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। त्या केकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांचा फोटो लावण्यात आला होता। तर प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। जन्मदिन बरोबर हे वाढदिवस बरोबर आमच्यासाठी दुसरी जे एक जल्लोषची गोष्ट हे आहे, एक म्हणजे घोषणा हे आहे की माननीय खासदार प्रफुल्ल पटेल हे बिनविरोध राज्यसभेवर पुन्हा वर्ष 2030 पर्यंत निवडून आले। हे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हे जे निर्णय झाला आणि खासदार प्रफुल्ल पटेल जे विकासाबद्दल कटिबद्ध आहे, भंडारा गोंदिया जिल्हा आणि पूर्व विदर्भासाठी जे धान उत्पादक शेतकरी सिंचन आरोग्यासाठी जे कटिबद्ध आहे, आणि आज पूर्ण राज्यात जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्याच्या माननीय नामदार अजित पवार बरोबर खासदार प्रफुल्ल पटेल साहेब राज्यात आणि देशात नेतृत्व करतात, हे आमच्यासाठी आणि सर्व त्यांचे जे कार्यकर्ता आम्ही एक संघाने एकजुटीने जे त्यांच्या नेतृत्वात काम करतो, आमच्या सर्वांसाठी एक गौरवची गोष्ट आहे। त्याच्यावर नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो होता, काय त्यामागचं कारण आहे? त्याचं मागचं कारण आहे की आज जे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जे विकासाची गती आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं एक देशाचं नाव गौरवान्वित केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आमची महायुती झाल्यामुळे त्यांच्या आणि प्रफुल्लबाईचं प्रेम, त्यांच्या आणि प्रफुल्लबाईचे जे जवळीक आहे ते तुम्ही गोंदिया एअरपोर्टवर पाहिली आहे, आणि एक खुशीमध्ये ते पण आमच्यामध्ये सामील व्हावं म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर त्यांचा फोटो घातलेला आहे। न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया।